तिकडे वाईन कॅपिटल म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये सुला फेस्टची धूम पाहायला मिळते। देशविदेशातून या ठिकाणी वाईन प्रेमी दाखल होताना दिसतात। वाईनचा आस्वाद घेत प्रसिद्ध बँडच्या तालावर तरुण इथे थिरकण्याचा आनंद घेत आहेत। रेड, व्हाईट, स्पार्कल, रोज अशा विविध वाईन या फेस्टिवलमध्ये पाहायला मिळतात। खाद्यपदार्थांचे स्टॉल, सजावट, आकर्षक रोषणाई या सर्वांचं लक्ष वेधून घेतं। आस्वाद घेताना वाईनबद्दल माहिती देताना बघितलेलं आहे। एनडीटीव्ही मध्ये स्वागत आहे तुमचं। काय सुला फेस्ट मध्ये कसा आनंद लुटतोय? आज खूप मजा येते ॲक्च्युली, कारण सुला फेस्ट 5 वर्ष झालेलं नाही आहे, सो इट्स मेकिंग अ बिग कमबॅक। आणि आज तुम्ही बघतच आहात, मला असं सांगितलं गेलं की आज 7,000 तिकीट्स विकले गेलेत आणि दे हॅड टू क्लोज डाऊन रिझर्वेशन्स एनीमोर बुकिंग्स। तर आय थिंक पुष्कळ लोक हजारामध्ये इथे जमा झालेली आहेत आणि सगळेजण सुला वाईन्सच काय फूड, म्युझिक आणि पूर्ण ॲटमॉस्फिअरचा मजा लुटत आहेत। तर इट्स रिअली गुड टू सी दॅट। ओके, वाईन पिण्याचे काय आनंद आहेत किंवा कशी ती प्यायला हवी? तुमचा आवडती कोणता फ्लेवर? काय माहिती आहे का, वाईनला आपण कॉम्प्लिकेट करता कामा नये। जास्त कॉम्प्लिकेट केलं की वी ॲक्च्युली ड्राईव्ह पीपल अवे फ्रॉम वाईन बाय स्केअरिंग देम। तर मला असं वाटतं की त्यांना भीती न दाखवता असे फेस्टिवल्स जेव्हा आपण ऑर्गनाईज करतो तर त्यांना आपण जास्त वेलकम करतो। वी मेक वाईन लेस स्केरी, लेस इंटिमिडेटिंग आणि मग लोक ट्राय करायला उत्सुक होतात, म्हणजे दे हॅव अन ओपन माइंड टुवर्ड्स इट। तर आय थिंक दिस इज अ व्हेरी पॉझिटिव्ह कल्चर अराउंड वाईन। वाईनला सिम्पल ठेवायला पाहिजे आणि लोकांना शिकवून, अवेअरनेस क्रिएट करून त्यांना ट्राय करायला असं एनकरेज करायला पाहिजे, असं मला वाटतं। असे वाईन फेस्ट व्हायला पाहिजेत, म्हणजे नाशिकमध्ये पाहिलं तर वाईन कॅपिटल नाशिकची ओळख आहे। नक्कीच म्हणजे नाशिकमध्येच काय, इव्हन सिटीजमध्ये म्हणा, आज मुंबई आहे, बँगलोर आहे, हैदराबाद आहे, दिल्ली आहे, गोवा आहे, सगळ्या स्टेट्समध्ये वाईनची ग्रोथ आहे। वाईन इज द फास्टेस्ट ग्रोईंग ड्रिंक, अल्कोहोल ड्रिंक इन द कंट्री। त्यामुळे असे इव्हेंट्स ऑर्गनाईज करून कन्झ्युमर्सना एकाच ठिकाणी जमा करून त्यांना एक एक्सपिरियन्स देणं हे खूप महत्त्वाचं आहे। कॅमेरामन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, नाशिक।